जीवनाशी एकरूप होणं म्हणजे नेमकं काय? जीवनामध्ये एकरूप होणं म्हणजे नेमकं काय? शास्त्रज्ञ एखादा शोध लावतो आणि त्यातून एक नवा आविष्कार जन्माला येतो, एक समीकरण जन्माला येतं, त्याला म्हणावं जीवनाशी तादात्म्य होणं. एखादा मूर्तिकार एखादी मूर्ती करतो आणि त्यातून एक सुंदर मूर्ती, एक सुंदर आविष्कार जन्माला येतो, त्या मूर्ती समोर आपण नतमस्तक होतो, त्याला म्हणावं जीवनाशी एकरूप होणं. आपण जीवनाशी दैनंदिन जीवनामध्ये एकरूप होतो का, याचा विचार अंतर्मुख होऊन आपण सर्वांनी करायला हवा. कारण जीवनामध्ये जोपर्यंत आपण एकरूप होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं निर्भेळ आनंदाला आपण पात्र ठरत नाही. आणि आपल्या हातून ज्या ज्या गोष्टी म्हणून त्या ठिकाणी होतात, त्या खऱ्या अर्थानं घडत नाही. आपण फक्त आर्टिफिशियली त्या ठिकाणी असतो, फक्त आपण पुतळ्याप्रमाणे उपस्थित असतो. आपला जीव, आपलं शरीर, आपला पूर्ण रोम रोम त्या कृतीमध्ये त्या ठिकाणी अंगविभूत होत नाही. त्या ठिकाणी उपजतपणे आपण प्रेझेंट राहत नाही आणि म्हणूनच आपण दुःख आपल्या पदरी पडतं आणि जो आदर्श आपण आपल्या जीवनाकडून घ्यायला पाहिजे तो आपल्याकडून घेता येत नाही आणि असंच पुढं जीवन जगत बसतो आणि शेवटी आपल्या हातून काहीच घडत नाही आणि या जगातून आपण चालते होतो. नमस्कार.